नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे। आपण सध्या खारघरमध्ये आहोत। आपण पाहू शकतो की आपल्या बाजूला जे जमलेले आहे हे नवी मुंबईकर आहे। नवी मुंबईकरांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नवी मुंबईकर आहेत। दादा, खरं तर TV9 मध्ये तुमचं स्वागत आहे। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंदिराचं लोकार्पण पार पडतंय, कसं पाहताय याकडे? अतिशय आनंदमय वातावरण आहे आणि आम्ही नवी मुंबईकर खूप खुश आहोत, कारण नवीन वर्षाच्या अगदी 15 दिवसातच देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी या नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि विशेष करून देशात 2 नंबरचं जो मंदिर आहे इस्कॉन मंदिर त्याच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत। आम्ही नवी मुंबईकर अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो की मोदी साहेबांच्या हस्ते या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन होत आहे। खरं तर 9 एकरमध्ये हे मंदिर वसलेलं आहे। आपण देखील या मंदिराचा म्हणजे दर्शन घेण्यासाठी आलात, काय भावना? आमच्या भावना एकच आहेत की आमच्या पनवेल महापालिकेत हा इस्कॉन मंदिर असल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतोय की इस्कॉन मंदिर हा 2 नंबरचा आमच्या पनवेल महापालिकेत झालाय आणि आमचे पंतप्रधान भारताचे मोदीजी आज इथे आले, त्यांच्या स्वागतासाठी इथे आम्ही आलोय आणि अतिशय आनंद होतोय इथल्या सर्व नागरिकांना की आमच्या ह्या भागात एवढा मोठा 9 एकरमध्ये जो मंदिर झालाय, आज ह्या मंदिरात ग्रंथालय आहे, वाचनालय आणि काय काय सुविधा आहे। नक्कीच आपण देखील मंदिराच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी आलेला आहात, काय भावना व्यक्त कराल? इस्कॉन हे जगप्रसिद्ध असं संस्था आहे, मंदिर आहे आणि आपले मोदीजी हे पण जगप्रसिद्ध नेते आहेत। हा दुग्ध शर्करा योग आज आमच्या पनवेल महानगरीत जुळून आला, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय। धन्यवाद। आपण पाहतोय की खारघर वासी देखील आपल्यासोबत, आपण त्यांची थेट जाणून घेणार आहोत। खरं तर आपण पाहतोय की मंदिरामध्ये ग्रंथालय देखील आहे। असं मोठं आशिया खंडातलं हे दुसरं मंदिर मानलं जातं। आपण देखील या मंदिराच्या वेगवेगळ्या सोयी सुविधांचा काय लाभ घेणार आहात? 9 तारखेपासून जानेवारी 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हा महोत्सव चालू आहे आणि 9 तारखेपासून हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक येत आहेत। खारघर पूर्ण एकदम श्रद्धामय, एकदम देवभूमीसारखं आम्हाला वाटतंय। एवढे हजारोच्या संख्येने लोक येत आहेत आणि त्याचसोबत सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब या 9 तारखेपासून जनतेची सेवामध्ये लागलेले आहेत। सर्व आमचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आम्ही लागलेलो आहेत आणि आज आम्हाला खरं आमचं भाग्य आहे की आम्हाला आमचे माननीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या ठिकाणी इस्कॉन मंदिराचं ओपनिंग होत आहे, उद्घाटन होत आहे आणि या जगप्रसिद्ध मंदिराला लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी लोक पण, नागरिक पण, भाविक पण आलेले आहेत आणि आज आपल्या माध्यमातून सुद्धा जनतेपर्यंत आम्ही इस्कॉन टेम्पलची जी भव्य उद्घाटन आहे या ठिकाणी आपल्या जनतेपर्यंत पोहोचवणार आहे आणि आपण सर्वांनी मिळून हे जे उद्घाटनामध्ये सामील झालेलं आहे हे सर्व आमचं भाग्य आहे। खरं तर संगमरवरने हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे। पांढरे शुभ्र संगमरवर या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे, त्याकडे कसं पाहता? नाही, खरं तर लय मोठा खर्च या ठिकाणी झालेला आहे, पण जर तुम्ही बघितलं तर हे जी संस्था आहे इस्कॉन संस्था यांनी फक्त खारघरमध्ये नाही तर जगभरात यांनी खूप मोठे मोठे मंदिरं बांधलेले आहेत। पण आम्हाला हे अभिमान आहे सांगायचं की खारघरचा इस्कॉन मंदिर जे आहे तो जगामध्ये 2ऱ्या नंबरवरती आहे। खूप जास्त लोकांनी या ठिकाणी दान देऊन या मंदिराला सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी आमच्या रामशेठ ठाकूर साहेब यांचा सुद्धा खूप मोठा योगदान या ठिकाणी मिळालेलं आहे। तर आम्ही खरं भाग्यवान या नक्कीच आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्यांचे थेट जाणून घेणार आहोत। खरं तर 9 एकर जागेमध्ये वसलेलं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये वेगवेगळे हॉस्टेल आहेत, वेगवेगळे आश्रम देखील आहेत। आपण देखील एक महिला म्हणून याकडे कसं पाहता? महिला म्हणून पाहताना इथे आम्हाला असा आनंद होतो की आज इथे आपले लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन इथे ओपनिंग केलं आणि मंदिरात गेल्यावर जो एक इथे पुण्यभूमी मानतात, जसं रामाची पुण्यभूमी अयोध्या मानतात तसंच आमच्या पनवेल नगरीत इथे हा मंदिर वसलेला आहे आणि इथे आम्ही ही पुण्यभूमी मानतो। आणि एक महिलांसाठी सांगावं तर तिथे जाऊन एक शांती, मनाला शांती मिळावी म्हणून इथे विविध आश्रम केलेत, मुलांसाठी वाचनालय केलेत। आता मुलांनी एकच करावं, मोबाईल न घेता इथे विविध ठिकाणी धर्मशास्त्र आणि ज्या काय चांगली चांगली पुस्तकं आहेत तिथे इथं वाचून पुढच्या येणाऱ्या पिढीला इथे चांगलं हे दिलेलं आहे की पुढे जाऊन आपण कसं वागायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे याच्यासाठी। आपण पाहू शकतो की खारघरमध्ये सध्या इस्कॉन मंदिराची निर्मिती झाल्यामुळे ही एक पुण्यनगरीच आहे अशी जी प्रतिक्रिया ती नवी मुंबईकरांनी सध्या व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई, खारघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।